नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात आणि संधिवातामध्ये खास करून गुडघेदुखीवरती असणारे नवीन उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. या क्षेत्रातील सुप्रसिद्ध असे जॉईंट आणि स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्याकडनं मला आजच्या कार्यक्रमात आवर्जून सांगावंसं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये जे गुडघेदुखीचं खास करून प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळून येतं, ज्याची अनेकविध प्रकारची कारणं आहेत, पण ह्या गुडघेदुखीच्या समस्येवरती आता मात करता येणं शक्य झालेलं आहे. आणि अर्थातच आज गुडघेदुखीवरती जे नवीन उपचार आहेत ज्यांच्याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्याकडनं आजच्या कार्यक्रमामधून, तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नरेंद्र वैद्य यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र वैद्य आता महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे मी इथे जास्त वेळ घेत नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जॉईंट म्हणजेच सांधे तज्ञ आणि त्याचबरोबरीने स्पाइन म्हणजेच मणक्यांवरील सुद्धा शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करणारे मला वाटतं ते भारतातील एकमेव सर्जन आहेत. डॉक्टर नरेंद्र वैद्य सध्या लोकमान्य हॉस्पिटल्स जे निगडी आणि चिंचवड या ठिकाणी आहेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त आता मित्रमंडळ खास करून स्वारगेट पुणे या ठिकाणी आता लोकमान्य हॉस्पिटलची नवीन शाखा सुरू झालेली आहे, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली संधिवातावरील सर्व उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध आहेत. सांधेरोपण शस्त्रक्रिया कॉम्प्युटरद्वारे आता केली जाते. ऑर्थोपायलट जी संगणक प्रणाली एकमेव लोकमान्य हॉस्पिटल या ठिकाणी आहे. आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना सेवा देण्यासाठी आता लोकमान्य हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा आपली सेवा देत आहे. आपण स्क्रीनवरती संपर्कासाठी जे नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला गुडघेदुखी किंवा संधिवाताविषयी जर का अधिक माहिती घ्यायची असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर आपण पुढील नंबरवरती जरूर फोन करू शकता. कार्यक्रमाकडे वळूया. सर, एक महत्त्वाचा विषय आपण हा बऱ्याचदा चर्चेला घेतलेला आहे, गुडघेदुखीच्या समस्या किंवा संधिवात. पण जसं जसं वैद्यकीय तंत्रज्ञान बदलतंय त्याप्रमाणे नवीन नवीन उपचार पद्धती उपलब्ध होत आहेत. पूर्वीच्या काळी सांधेरोपण करत असताना मोठा काप घ्यायला लागायचा, बरेचसे मसल कापायला लागायचे, पण आता कॉम्प्युटरद्वारे शस्त्रक्रिया जी आपण लोकमान्यमध्ये करता, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला लिगॅमेंट्स आणि मसल्स सेव्ह करता येतात, त्यामुळे रिकव्हरी पण चांगली होते. अर्थातच सांधेरोपण हा विषय चर्चेला घेण्याआधी थोडंसं आम्हाला संधिवात गुडघेदुखीविषयी सांगा. एकंदरीतच एक जॉईंट सर्जन म्हणून, एक सांधे तज्ञ म्हणून कुठल्या प्रकारचे पेशंट्स आपण बघता? आज आपण बघितलं तर सिनियर सिटीजन्समध्येच इतकंच नव्हे तर यंग लोकांमध्ये, तरुण लोकांमध्ये सुद्धा संधिवाताचं प्रमाण किंवा सांधेदुखीचं, विशेषतः गुडघ्याच्या दुखण्याचं प्रमाण हे अतिशय वाढायला लागलेलं आहे. जर आपण बघितलं एक साधारणतः एपिडेमॉलॉजी किंवा स्टॅटिस्टिक्स, तर 50 वर्षाहून जास्त असणाऱ्या जवळजवळ 60% लोकांमध्ये एक्सरेज गुडघ्याचे काढले तर त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची स्टेजची झीज आपल्याला असलेली दिसून येते. खुब्यापेक्षा भारतामध्ये आपण ज्या हालचाली करतो, मांडी घालतो, खाली बसतो आणि रिलिजियस किंवा धार्मिक विधींमध्ये जे आपले पोश्चर असतं, ह्यामध्ये गुडघ्याची झीज ही अतिशय जास्त प्रमाणात होते. आणि त्यामुळं सिनियर सिटीजन्समध्ये जवळजवळ 60% पेक्षा जास्त लोकांना सांध्याचे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे विकार आपल्याला दिसतात. त्यामध्ये सुद्धा स्त्रियांमध्ये विशेषतः मेनोपॉज नंतर हे प्रमाण हे अतिशय वाढलेलं आपल्याला दिसून येतं. संधिवाताचा बद्दल बोलायला झालं तर सांध्यांना सूज येणे किंवा वेदना होणे ही प्रामुख्याने त्याची लक्षणं असतात. याचं कारण म्हणजे दोन्ही हाडांच्या वरची जी खुर्च्या असते ती एकमेकाला घासायला लागते, नंतर ती पातळ होते, त्याच्यात क्रॅक्स पडायला लागतात आणि नंतर पूर्णपणे ती झिजून जाते किंवा हाड उघडं पडतं आणि त्यानंतर तीव्र वेदना व्हायला लागतात. आपल्याला त्यामुळे बाक यायला लागतो, डिफॉर्मिटीज होतात आणि ह्या सगळ्या ह्यालाच संधिवात असं म्हणलं जातं. त्याचबरोबर बाकीही काही कारणं असतात. उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा गाऊट ह्याच्यामध्ये शरीराच्या सांध्यांमध्ये, विशेषतः गुडघ्यांमध्ये किंवा खुब्यांमध्ये, हाताच्या बोटांमध्ये अशा प्रकारचं द्रव्य तयार होतं. ह्याला ऑटोइम्युन डिसिजेस असंही म्हणतात किंवा युरिक ॲसिड वाढल्यामुळे गाऊटमध्ये ह्या प्रकारच्या जे गुडघ्याचं अस्तर सायनोवेम ह्यामध्ये सूज येते आणि टॉक्सिन्स निर्माण होतात की जे आपल्या स्वतःच्या सांध्यांच्या खुर्चेला अपायकारक असतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे सांध्यांची झीज आहे ती हळूहळू वाढायला लागते आणि नंतर आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. आपण ह्या एका छोट्या ॲनिमेशनद्वारे बघणार आहे की आपण चालत असताना आपल्याला कुठल्या प्रकारे कशा प्रकारे झीज होत असते, यातनं आपल्याला गुडघ्याची रचना सुद्धा आपल्याला दिसणार आहे. गुडघ्याचा सांधा जो आहे हा 3 हाडांनी बनलेला असतो. मांडीचं हाड ज्याला फिमर म्हणतात, टिबिया आणि एक तिसरं पटेला म्हणजे त्याच्यातलं गुडघ्याची वाटी. या सगळ्या सांध्याला आपल्याला आतमध्ये लिगॅमेंट्सनी जोडलेलं असतं
आणि व्यवस्थित स्मूथली याच्या गुळगुळीत असलेल्या पृष्ठभागामुळे म्हणजेच आर्टिक्युलर कार्टिलेजमुळे हालचालीत कुठलीही वेदना आपल्याला जाणवत नाही. जसं जसं वय वाढतं, वजन जास्त असतं, वेगवेगळे पोश्चर्स असतात, तरुणपणाच्या इंजुरीज असतात, यामध्ये हे आर्टिक्युलर कार्टिलेज झिजायला लागतं, त्याचे तुकडे पडतात आणि नंतर हाडं ते एकमेकाला आपण एक्सरेत बघतोय त्याप्रमाणे पूर्ण घासायला लागतात आणि तीव्र वेदना व्हायला लागतात. यामुळेच पायाला बाक येतो आणि चालण्याची जी आपली गेट आम्ही किंवा चालण्याची पद्धती म्हणतो त्या पद्धतीमध्ये बदल व्हायला लागतात आणि त्यामुळं आपण बघतोय की हाडा जी सरळ होता पाय तो आता बेंड व्हायला लागला आहे आणि वजन आहे ते डिस्प्रपोर्शनेटली फक्त गुडघ्याच्या आतल्या बाजूला एकाच भागावर कॉन्सन्ट्रेट झालं आणि त्यामुळं अजूनच हाड खचून जायला लागतं आणि त्यामुळं चालण्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे आता बघण्यामध्ये बाक आलेला आहे आणि त्यामुळे त्याला चालण्यामध्ये आपल्याला कूर्मगती येते किंवा हळूहळू चालायला लागतात, लगडून चालायला लागतं, पाय पूर्ण सरळ होत नाही आणि लिगामेंटसुद्धा इम्बॅलन्स झाल्यामुळे त्यात इन्स्टॅबिलिटी येते. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये ऑस्टिओआर्थरायटिसनी अनेक रुग्ण आहेत ते त्रस्त असतात आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स बरेच जास्त प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहेत. हेच आपण बघितलं की कशा रीतीने ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात हा गुडघेदुखीला कारणीभूत ठरू शकतो. पण गुडघेदुखीच नव्हे तर शरीरातले इतरही सांधे, खास करून हिप जॉईंट म्हणजे खुब्याचा सांधा, कोपराचा सांधा किंवा शोल्डर, फ्रोझन शोल्डर आपण ही टर्म बऱ्याचदा ऐकलेली आहे, ह्या सर्व सांध्यांना संधिवात होऊ शकतो. मला महत्त्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाद्वारे सांगायची की लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आता सर्व प्रकारच्या संधिवातासाठी, सांधेदुखीसाठी, गुडघेदुखीसाठी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेतच, पण त्याच अनुषंगाने खास करून अल्प दरात सांधेरोपण म्हणजेच जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही सुद्धा आता उपलब्ध आहे. लोकमान्य हॉस्पिटल निगडी चिंचवड या ठिकाणी कार्यरत आहेच, पण याच्या व्यतिरिक्त आता खास करून पुण्यामध्ये स्वारगेट या ठिकाणी मित्रमंडळ कॉलनीमध्ये अतिशय अत्याधुनिक असं लोकमान्य हॉस्पिटल सांधेरोपणाची शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात पुरवत आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी कोल्हापूर या ठिकाणी शाखा आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण आता संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघत आहात 9595844844 म्हणजेच 9595844844 ह्या नंबरवरती आपण फोन करून जरूर संपर्क करू शकता. खास करून महाराष्ट्रातील सर्व गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी ही हेल्पलाईन आहे आणि केवळ गुडघेदुखीचेच रुग्ण नव्हे तर संधिवाताने त्रासलेले इतरही म्हणजे ज्याच्यामध्ये खुब्याचा सांधा, हिप जॉईंट आहे, एल्बो किंवा शोल्डर जॉईंट आहे किंवा इतरही वेगवेगळ्या प्रकारचे सांधेदुखी आहे, ह्याच्यासाठी आपण जरूर पुढील नंबरवरती संपर्क करू शकता. याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची माहिती, मणक्यांचा जर का आपल्याला विकार असेल, स्लिप डिस्क सायटिका सारखा आजार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आता दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध आहेत. पुढील फोन नंबरवरती आपण संपर्क करून त्यासाठी सुद्धा माहिती घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण आता आम्हाला संधिवाताविषयी एक अमूल्य मार्गदर्शन केलं की कशा रीतीने कार्टिलेजची झीज होते आणि संधिवात होतो, गुडघ्याला बाक येऊ शकतो. अर्थातच उपचारांची दिशा आपण कशी ठरवता, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या गुडघेदुखीचे रुग्ण आपल्याकडे येत असतील, कशा रीतीने उपचारांची दिशा ठरवली जाते? मला वाटतं उपचार आहेत ते सुरुवातीला आपण प्रिव्हेंटिव्ह असलेलेच बरे आहे. म्हणजे ह्याप्रमाणे सिरियस गुडघेदुखी न झाली आणि जर आपल्याला त्याच्या पूर्वीच कुठल्याही प्रकारे ती व्याधी आपल्याला टाळता आली तर तो एक सगळ्यात महत्त्वाचा उपचार आपण त्यात समजू शकू. गुडघेदुखीच्या बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात प्रतिबंधात्मक जे उपाय आहेत त्यामध्ये वजन कमी करणे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण आपण जेव्हा चालत असतो त्यावेळेला आपल्या चालताना गुडघ्यामध्ये जवळजवळ नुसत्या प्लेन जमिनीवर, सरळ जमिनीवर चालताना आपल्या वजनाच्या 4 ते 5 पट भार गुडघ्यावर येत असतो प्रत्येक पाऊल टाकताना. म्हणजे आपण असं समजतो की अरे माझं वजन फक्त 5 किलो जास्त आहे, पण हे आपण समजून घेत नाही की त्या 5 किलोचा भार हा 5 गुणिले 5 म्हणजे तेवढा जास्त, म्हणजे जवळजवळ 25 ते 30 न्यूटन जास्त भाग हा त्या गुडघ्यावर पडणार आणि तो गुडघा, त्याला ती क्षमता त्या गुडघ्याची नाही आहे. त्यामुळे कालांतराने हजारो पावलं चालल्यानंतर तो झिजून जाणार आहे. त्यामुळे वजन कमी करणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे कुठल्याही स्टेजच्या गुडघेदुखीच्या रुग्णाबद्दल. नंतर सपोर्टिंग मसल्स किंवा स्नायू आहेत ते बळकट करण्यासाठी व्यायाम, फिजिओथेरपी, चालण्याचे प्रकार, स्विमिंग हे सगळे चांगले व्यायाम आहेत की जे पण पेशंट करू शकतो. सिनियर सिटीजन्सनी आपल्या तब्येतीला जे झेपतील असे योगासनासारखे व्यायाम आहेत ते डेफिनेटली केले पाहिजेत. तर ह्यामुळे तरीसुद्धा काही स्टेज अशी येते की प्रिव्हेंटिव्ह जे आहेत त्या सगळ्या बाबी आपण पाळल्या तरीसुद्धा गुडघेदुखी चालू होते आणि स्टेज 1मध्ये मग सांध्याला सूज यायला लागती, मर्यादित व्हायला लागते सांध्याची हालचाल, लंगडायला लागतात, आपण मगाशी व्हिडिओ काही बघितलं त्याप्रमाणे, आणि त्यामुळे पायाला बाक यायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू वेगवेगळ्या स्टेजमध्ये जातात. जेव्हा डॉक्टर्सकडं पेशंट जातात आणि विशिष्ट तपासण्या त्यांना रोगाचं निदान करण्यासाठी आणि विशेषतः त्याची स्टेज समजून घेण्यासाठी असं केलं जातं, ज्यामध्ये एक्सरे सारख्या चाचण्या आहेत.
कधी कधी आपल्याला आतले लिगामेंट्स किंवा खुर्च्या आहेत त्या फाटल्यात का बघायला MRI सारखी चाचणी केली जाते आणि नंतर सायनोवियल फ्लुइड म्हणजे सूज जर असेल तर त्यातल्या गुडघ्यातलं द्रव्य तपासायला पाठवलं जातं. तशा वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये मग आपण ठरवतो की हा कुठल्या स्टेजचा रुग्ण आहे. त्यामध्ये आता ह्याच्यात दिसतंय आपल्याला की या स्टेजेस आहेत त्या पहिल्या स्टेजमध्ये खुर्च्या फक्त मऊ व्हायला लागते, कार्टिलेज मऊ व्हायला लागतं. सेकंड स्टेजमध्ये त्याला क्रॅक्स पडायला लागतात, थर्ड ह्याला तुकडे पडायला लागतात आणि चौथ्यात पूर्णपणे हाड उघडं होऊन जातं. तर ह्या प्रत्येक स्टेजप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट प्लॅन करायला लागते. अशी कुठली एकच ट्रीटमेंट नाही आहे जी सगळ्यांना आपल्याला उपयोगाची होईल. म्हणजे उदाहरणार्थ स्टेज 1 आणि 2 मध्ये आपल्याला व्यायाम करूनच पूर्णपणे आपल्याला आराम पडू शकतो. स्टेज त्याच्या पुढे गेली तर लेझर किंवा कॉपलेशन हे दुर्बिणीद्वारेचे उपचार आहेत ते किंवा लुब्रिकंट इंजेक्शन्स आहेत याद्वारे आपला उपचार केला जातो. आणि त्याही पुढे गेलं चौथ्या टप्प्यात तर सांधेरोपण आपल्याला करायला लागतं. तर पहिल्या ह्याच्यात जर प्रिव्हेन्शन नाही झालं तर लेझर किंवा दुर्बिणीचे उपचार पेशंटला खूपच बेनिफिशियल किंवा फायदेशीर ठरू शकतात. येस, आपण हे उपचार कसे घेतले जातात, दुर्बीण लेझरचे उपचार, त्याचप्रमाणे सांधेरोपणाचे उपचार कशा रीतीने घेतले जातात आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती गुडघेदुखी संधिवातावरती असणाऱ्या नवीन उपचारांविषयी आणि खास करून आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले डॉक्टर नरेंद्र वैद्य जे जॉईंट अँड स्पाइन सर्जन आहेत, लोकमान्य हॉस्पिटल जे पुणे या ठिकाणी निगडी चिंचवड आणि मित्रमंडळ कॉलनी स्वारगेट या ठिकाणी आपली सेवा देत आहे आणि कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा आता खास करून पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी लोकमान्य हॉस्पिटलने आपली सेवा सुरू केलेली आहे. या ठिकाणी संधिवात गुडघेदुखीसाठी एकत्रितपणे एका छताखाली निदान आणि उपचार दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. लोकमान्य हॉस्पिटल्स हे आता सरकारी निमसरकारी सर्व योजनांच्या पॅनलवरती आहेच, पण सर्व विमा कंपन्यांशी म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांशी संलग्न आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना ही सेवा पुरवणं हे ब्रीदवाक्य घेऊन लोकमान्य हॉस्पिटल आज आपले कार्य करत आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सांधेरोपण खास ज्येष्ठ नागरिकांसाठी, सिनियर सिटीजन्ससाठी अल्प दरात उपलब्ध आहेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त दुर्बीण आणि लेझरचे उपचार काय आहेत ते आपण आता कार्यक्रमात जाणून घेणार आहोत डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्याकडनं. सर, आपण सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये सांगितलं गुडघेदुखीच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये बऱ्याचदा व्यायाम करून औषधोपचारांनी फायदा होतो, पण पुढच्या स्टेजमध्ये कधी कधी आपल्याला लुब्रिकंट इंजेक्शन्स किंवा दुर्बीण लेझर हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यामध्ये आपण गुडघ्याची जी अंतररचना आहे ती थोडीशी सुरक्षित करू शकतो. काय सांगता येईल याविषयी आपल्याला? दुर्बीण आणि लेझरचे उपचार आहेत हे कीहोल सर्जरीज किंवा छोटासा काप घेऊन एका टाक्यातनं केले जातात. ह्या सगळ्या जे उपचार आहेत हे डे केअर असतात. मी एखादा व्हिडिओ दाखवणार आहे की ज्यामध्ये लेझरने काय केलं जातं दाखवणार आहे. ते एक समजून घेतलं पाहिजे की लेझर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघतोय की हाडाची झीज झालेली आहे हाडाच्या खुर्चेची आणि हे कॉब्लेशन किंवा लेझर्स आहेत हे ते स्मूथ केलं जात आहे. तर इथं मला एक सांगावंसं वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की लेझर हा सगळ्या संधिवातावर आपल्याला उपयोगी आहे, परंतु लेझरनी आपल्याला नवीन खुर्च्या तयार करता येत नाही, त्यांनी स्मूथ करता येते आणि त्यामुळं विशिष्ट चांगल्या पहिल्या स्टेजमध्ये सुरुवातीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये याचा अतिशय चांगला उपयोग होतो. ऑस्टिओफाइट्स काढणे म्हणजेच हाड वाढलेलं तिथलं सांध्यातलं काढणे ह्यालाही आपला उपयोग होतो किंवा हे तर खुर्च्या फाटल्याचं जे सुरुवातीला व्हायला लागतात लक्षणं त्यामध्येही आपल्याला किंवा स्पोर्ट्समनमध्ये ज्या इंजुरीज होतात ह्यामध्येही आपल्याला कॉब्लेशनद्वारे किंवा आर्थ्रोस्कोपीद्वारे आपल्याला पेशंटला नीट करता येतं. परंतु एकदा ही स्टेज निघून गेली आणि जर चौथी स्टेप आपल्याला त्यावेळेला आली तर स्टेज चौथ्यामध्ये मात्र सांधेरोपण हा एकमेव आपल्याला उपचार कन्सिडर करायला लागतो. आणि आजकाल ज्या पद्धती आहेत त्या सांधेरोपणाच्या ज्या आम्ही आता लोकमान्यमध्ये करतोय त्यामध्ये आपल्याला पेशंटला ड्रॅमॅटिक रिझल्ट्स आपल्याला खूप चांगले मिळू शकतात. मला वाटतं की आता नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे ते फार महत्त्वाचं ठरतंय सांधेरोपणामध्ये की कॉम्प्युटरद्वारे आता शस्त्रक्रिया होते आणि ऑर्थोपायलट ही एक संगणक प्रणाली जी फक्त लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आपण स्क्रीनवर जो संपर्कासाठी नंबर बघत आहात तो जरूर टिपून घ्या. 9595844844 म्हणजेच 9595844844 ह्या नंबरवरती आपल्याला संधिवात गुडघेदुखीवरील उपचारांची माहिती आपण जरूर घेऊ. सांधेरोपणामध्ये या मॉडेलमध्ये आता आपण बघूया यामध्ये कुठल्याही प्रकारे हाड कापलं जात नाही, लिगामेंट्स आहेत तेही कापले जात नाहीत. हे सगळे लिगामेंट्स आणि हे सगळे आपल्याला नीट ठेवले इंटॅक्ट ठेवले जातात आणि त्याच्यामध्ये फक्त जी झिजलेली खुर्च्या आहे त्याला ही अशी कॅप लावली जाते. म्हणजे उदाहरणार्थ जसं एखादा डेंटिस्ट येतो दात खराब झाल्यानंतर त्याला विशिष्ट शेप देऊन वरनं कॅप लावतो तसं हे रिसर्फेसिंग सारखं आपलं एक शस्त्रक्रिया होऊन जाते. त्याच्यामध्ये आत ही गादी लावलेली असते आणि यात
आता नवीन जे पद्धती लोकमान्य मध्ये आम्ही करतो यामध्ये तीन चार गोष्टी मी सांगू इच्छितो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटर असिस्टेड सर्जरी, नॅव्हिगेशन किंवा ऑर्थो पायलट यामुळे आपल्याला पूर्णपणे अचूक अशी शस्त्रक्रिया करता येते. यामध्ये हाडाला रॉड लावण्याची गरज लागत नाही, त्यामुळे फॅट एम्बॉलिझम सारखे धोके आहेत ते आपले कमी होऊन जातात. टिश्यू प्रिझर्विंग सर्जरी म्हणजे आम्ही आता कुठल्याही प्रकारे लिगामेंट्स त्याच्यामध्ये न कापता, म्हणजे पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट ज्याला म्हणतात, की जे आपल्याला पोझिशनचा एक सेन्स देत असतं, त्याच्याचबरोबर आपल्याला मुवमेंट्स आहेत त्या देत असतं, त्याप्रमाणे ते प्रिझर्व करून ते टिकवून धरून आपल्याला ऑपरेशन करता येतं. आणि त्यामुळे ह्या एक्सप्रेस सर्जरी फास्ट रिकव्हरी सारख्या होतात. म्हणजे ऑपरेशनला हार्डली 20-25 मिनिटं लागतात एका साईडला. त्यामुळे दोन्ही बाजूचं आम्ही एकत्र ऑपरेशन करतो गुडघ्याचं गरज असेल तेव्हा, आणि लगेचच पेशंटला दुसऱ्या दिवशी चालवलं जातं. 4-5 दिवसात पेशंट घरी जाऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या ॲडव्हान्सेस आहेत ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला मिळू शकतात. येस, आपण बघत आहोत स्क्रीनवरती की कशा रीतीने कॉम्प्युटर असिस्टेड सर्जरी आपण बघूया या ठिकाणी लॅपटॉपवरती केली जाते. सर, ह्याचं काय महत्व आहे कॉम्प्युटर असिस्टेड सर्जरीचं? कम्प्युटर असिस्टेड सर्जरीमध्ये आपल्याला एक कम्प्युटर पूर्णपणे आम्हाला सर्जन्सला गाईड करत असतो की किती प्रमाणात हाड खराब आहे, कुठल्या अक्षामध्ये कोणामध्ये पाय वाकलेला आहे, आणि त्यामध्ये आपल्याला करेक्शन करण्यासाठी ऑपरेशनच्या वेळेला काय काय करायला पाहिजे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत अचूक होऊन जाते. त्यात अतिशय छोटा काप घेऊन आपल्याला ही करता येते. आत रॉड्स लावायला लागत नाहीत, आणि त्यामुळं त्याचा आउटकम जो आहे तो खूप चांगला होतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याचा टिकाऊपण पण चांगलं त्यामुळं व्हायला आपल्याला मदत होत असते. त्याप्रमाणेच हे जे त्या कम्प्युटर असिस्टेड सर्जरी त्याचप्रमाणे काही सुसज्ज अशा यंत्रणा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आम्ही अशा केल्यात की ज्या इंटरनॅशनल स्टँडर्डच्या आहेत. त्यामुळे इन्फेक्शन रेट जवळजवळ 0 असल्याचाच बरोबर असतो. इट इज लेस दॅन 0.5%, आणि ह्यामुळं पेशंटचा आउटकम चांगला व्हायला मदत होते. यात हिपा फिल्टर्स असतात की ज्यामुळे निर्जंतुकीकरण केलेली जी हवा आहे ती 0.5 मायक्रॉनपेक्षाही फिल्टर कमी होऊन आपल्याला मिळते. नंतर आत ऑपरेशन थिएटरमध्ये पॉझिटिव्ह प्रेशर मेंटेन ठेवलं जातं. ऑपरेशन थिएटरच्या भिंती आहेत त्या मेटलच्या असतात, आणि जे पोशाख असतात ते अंतराळवीरासारखे पोशाख असतात की ज्यामुळं पेशंटच्या ह्याच्यात सानिध्यामध्ये आपला श्वासोश्वास सुद्धा येत नाही, आणि त्यामुळे त्याच्यात इन्फेक्शनचे धोके पूर्ण कमी होऊन जातात. तर ह्याप्रमाणे आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला एकत्र करता येतात. याचप्रमाणे आता नवीन अजून एक टेक्नॉलॉजी आम्ही कम्प्युटर असिस्टेड सर्जरीसारखी आली म्हणजे पेशंट मॅच टेक्नॉलॉजी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक माणसाचा, स्त्रियांचा, पुरुषांचा गुडघा वेगळा असतो, त्याच्या हालचाली वेगळ्या असतात. मग त्याला ठराविक मापाचे आणि ठराविक पद्धतीचे सांधे का वापरावेत या भावनेतनं आता शास्त्रज्ञांनी ही पेशंट मॅच टेक्नॉलॉजी केली आहे, जी मी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये लॉन्च केल्याने लोकांना त्याचा प्रचंड फायदा आपल्याला झालेला दिसून येतो. यामध्ये MRI करून किंवा स्कॅन करून ह्या कस्टम मेड म्हणजे त्याच्या मापाच्या एक्झॅक्टली सेम बसेल ह्या प्रकारचा सांधा तयार केला जातो, आणि कुठल्याही प्रकारे त्याच्यात बाकी टिश्यूजला हात न लावता किंवा डिस्टर्ब न करता याप्रमाणे जिग्स तयार केल्या जातात, आणि आपल्याला पेशंटला त्यामुळं आउटकम जो आहे तो अतिशय चांगला मिळून जातो. कारण तो त्याचा जसा नॅचरल सांधा होता जवळजवळ तोच आपण त्याला परत देत आहे, आणि त्यामुळे त्याचा टिकाऊपणा, त्याची हालचाल ही पूर्णपणे पूर्वी जसं काही तरुणपणात होती तशीच आपल्याला मिळायला लागते. मला वाटतं हा एक महत्त्वाचा भाग होता की पेशंट मॅच टेक्नॉलॉजी म्हणजे टेलर मेड सांधा आपल्याला म्हणता येईल. अर्थातच सांधेरोपण शस्त्रक्रियेविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती गुडघेदुखी आणि संधिवातावरील नवीन उपचारांविषयी, आणि सुप्रसिद्ध सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्या आजच्या कार्यक्रमात खास करून सहभागी झालेले आहेत. डॉक्टरांनी आपल्याला आता माहिती दिली की कशा रीतीने संधिवातावरती आपल्याला मात करता येईल, गुडघेदुखीवरती आपल्याला मात करता येईल. पहिल्या 2 स्टेजेसमध्ये औषधोपचार आणि त्याचप्रमाणे असणारे विविध प्रकारचे फिजिओथेरपी सारखे उपचार आज उपलब्ध आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं. पण जर का सांधा खूपच खराब झाला असेल तर अर्थात सांधेरोपण शस्त्रक्रियेला पर्याय नाही. पण आता याची यशस्वीता 100% झालेली आहे, आणि खास करून लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ऑर्थो पायलट संगणक प्रणालीद्वारे ह्या सर्व शस्त्रक्रिया होतात. त्यामुळे ह्याची अचूकता, विश्वासार्हता 100% वाढलेली आहे, आणि हे सर्व उपचार आता सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत सर्वसामान्य रुग्णांसाठी. आपण स्क्रीनवरती जो नंबर बघत आहात तो जरूर टिपून घ्या. 9595844844 म्हणजेच 9595844844 या नंबरवरती आपण जरूर फोन करा. सिनियर सिटीजन्ससाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध आहेत. सर्व सरकारी, निमसरकारी रुग्णांसाठी सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध आहेत, आणि खास करून इन्शुरन्स म्हणजे विमा कंपन्यांशी लोकमान्य हॉस्पिटल आता संलग्न आहे. सर,
कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळत असताना आपण आता सांधेरोपण शस्त्रक्रियेविषयी माहिती दिलीत आम्हाला. काही पेशंट्स आम्हाला दाखवता येतील की काही रुग्ण दाखवता येतील की ज्यांच्यावरती ही शस्त्रक्रिया केली गेली आहे? हा, जरूर. कारण पेशंट्स ज्या पद्धतीने येतात आणि जेवढं ते अंगावर काढून त्यांची लंगडणं किंवा डिसॅबिलिटी वाढलेली असती ते काही पेशंट बघूया. आता ह्या आजी आहेत त्या बरेच वर्ष गुडघेदुखी सहन करत होत्या आणि त्यामध्ये आपण बघतोय की पायाला बाक आलेला आहे. अक्षरशः प्रत्येक घरात अशा प्रकारचे रुग्ण असतात जे चालताना त्यांना इन्स्टॅबिलिटी आहे, त्यांना धरायला लागतंय, त्यांना काठीचाही आधार पडतोय. तर अशा ह्याच्यामध्ये लोकांनी अंगावर काढल्यामुळे बाकीचे धोके पण येतात की काही वेळेला आपण ऐकतो पेशंट पडले ओल्ड एजमध्ये, खुब्याचं हाड फ्रॅक्चर झालं. मग त्यामध्ये आपल्याला ह्यांचं आम्ही दोन्ही गुडघ्यांचं एकत्रित असं सांधेरोपण केलं आणि ह्या सांधेरोपणानंतर साधारणतः आपण बघितलं 6 महिन्यांनी तर त्यांचे चाल आहे ती पूर्णपणे नॉर्मल झाली आहे. हातातली काठी गेली आहे, इम्बॅलन्स गेला आहे, दुखणं तर पळून गेलेलं आहे. तर अशा पद्धतीमध्ये पेशंटला चांगला फायदा झाला आहे. अजूनही काही पेशंट बघू की त्यात मगाच्या पेशंटपेक्षाही या आजींना जास्त बाक आहे गुडघ्याला आणि तो बाक असताना त्यांना डावा गुडघा जर बघितला तो लपकला जातोय. मग त्यामुळे गुडघ्यालाही क्रॅक होण्याची शक्यता आहे आणि त्यांना फार जास्त प्रमाणावर डिसॅबिलिटी यायची शक्यता आहे. तर अशा रुग्णांमध्ये सुद्धा टिश्यू प्रिझर्विंग जे लिगॅमेंट न कापता संगणक प्रणालीने अशा पद्धतीने आपण ऑपरेशन केल्यानंतर ह्या प्रकारचा आपण अमेझिंग रिझल्ट्स दिसू शकतात की ज्यामध्ये त्यांना चालताना कुठलीही वेदना नाही आहेत आणि पूर्ण दुखणं त्यांचं निघून गेलेलं आहे. अजून एका पेशंटमधलं दाखवणार आहे की ज्यामध्ये एक नाही तर 2 काठी घेऊन ह्यांना चालायला लागतंय. काही पेशंट तर असे येतात की ज्यांना अजिबात चालताही येत नाही. तर अशाही स्टेजमध्ये पूर्णपणे आपल्याला पेशंटला बरं करता येतं. आता एवढं डिसॅबिलिटी असलेले जे पेशंट आहेत यांना आपण बघितलं ऑपरेशन नंतर तर ते पूर्णपणे नॉर्मल हालचाल आपल्याला करताना दिसत आहेत आणि फक्त चालणं एवढंच नव्हे तर आपल्याला ह्यामध्ये पेशंटच्या दैनंदिन हालचाली ज्या असतात या दैनंदिन हालचालीमध्ये जिना चढणं उतरणं किंवा त्याच्यामध्ये खाली बसणं उठणं मांडी घालणं या सगळ्या हालचाली आहेत त्या सगळ्या त्यांना करता येऊ शकतात. येस, आपण बघितलं की केवळ ह्या शस्त्रक्रियेमुळे पुन्हा चालणंच नव्हे तर आयुष्यात जगण्याचा आनंद या सर्व रुग्णांना पुन्हा एकदा मिळालेला आहे. मांडी घासून खाली बसणं आहे किंवा जिन्यांची चढ उतार आहे किंवा गाडी चालवणं आहे, ह्या सर्व गोष्टी आपण करू शकता. डॉक्टर, मला वाटतं की ह्या शस्त्रक्रियेद्वारे खरोखर एक वरदान ठरलेली अशी शस्त्रक्रिया आणि आयुष्यात जगण्याचा आनंद पुन्हा या सर्व रुग्णांना मिळू शकतो. आणि ह्या शस्त्रक्रियेबद्दल आणि त्याचप्रमाणे की आजपर्यंत लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने ज्या काही आपण सेवा सर्व रुग्णांसाठी राबवतात त्याबद्दल धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन संरक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.